मग लोकांचं असंही म्हणणं होतं, की विशाल आहे ना, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडतोय. तेच मी बोलतो ना, कुठे? कुठल्या एपिसोडमध्ये? 10 आठवड्यात रोशनला 2दा, अनुश्रीला 2दा, रुचिताला 2दा मी उमेदवारी दिली आहे कॅप्टन्सीची. कारण मी जसं उमेदवारीला आलो, सगळ्यात आधी मलाच काढायचे बाहेर. अभि त्यांना मी कॉम्पिटिशन वाटायचो किंवा मला भ्यायचे. स्ट्रॉंग कंटेंट. मलाच काढायचे आणि ते ठीक आहे. हं. मी पण असतो तर स्ट्रॉंग कंटेंडरलाच काढलं असतं. ते गेम आहे. पण मला माहित होतं की मला काढणार आहेत म्हणून रोशनला रोशन 2दा कॅप्टन्सी फायनली उमेदवारात होता. एकदा जेव्हा राकेशने रद्द केलं तेव्हा अनुश्री पण होती. अनुश्रीला दिलं. रुचिता डायनासोरचा टास्क होता. मीच सांगितलेलं रुचिताला, रोशनला सांगितलेलं की रुचिताला ठेव, मला बाहेर काढ. रोशन बोलला, भाऊ नाही पण अण्णा नको. बोला तू रुचिताला ठेव, मला बाहेर काढ. असं कोण बोलतो? या गेम मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असते कॅप्टन्सी आणि मी कॅप्टन्सी देतोय कारण मला माहिती आहे की यांना पुढे न्यायचंय मला. तर मी त्यांचा फायदा म्हणजे देऊन फायदा कसा नाही, पण उठवणार? त्यांना देऊन पण फायदा तुझाच होणार होता ना. ते कॅप्टन झाले, तेही तसेही तुझेच ऐकणार होते. तर त्याच्यापेक्षाही बेटर नाही की मीच कॅप्टन झालो. बेटर काय की त्यांना देऊन ते कधी अनुश्री कधी पलटली ना. अनुश्री स्वतःचा गेम खेळतेच आहे. हं. त्यांना देऊन मी त्यांच्यावर भरोसा करू. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. त्यांना घेऊन पण बॅकसीटने कॅप्टन्सी चालवली असती, हे तुमचं म्हणणं आहे. हं. पण बेटर काय? त्यांना देऊन बॅकसीटने कॅप्टन्सी चालवायची की स्वतः कॅप्टन होऊन पुढे जाऊन लोकांची वाट लावायची? तर बेटर तर हेच आहे. पण मी कधीच आणि कुठल्या गेममध्ये मला त्या लोकांच्या मागे येऊन तू खेळतोयस, पण कुठल्या गेममध्ये मी मागे खेळलो? मी तर फ्रंट फूटवर, मी तर समोर बोलत होतो, हा माझा दुश्मन आहे, ह्याला मी ठोकणार आहे. मग माघार कसं झालं? मी कधीच मग केलं नाही. मग ही जी तुझी स्ट्रॅटेजी आहे, ही विशाल कोटेंची स्ट्रॅटेजी का बिरबलची स्ट्रॅटेजी तू वापरलीस? हे दोघांची आहे. हां. विशाल कोटेन जे बिरबलकडून शिकलाय त्याची कशी स्ट्रॅटेजी. म्हणजे काय? एखादा किस्सा सांगा मला, की ह्या टास्कच्या वेळेला मला असं वाटलं, की असं करायला पाहिजे होतं आणि ते तसं घडलंय ती स्ट्रॅटेजी वापरून. काय होती ती स्ट्रॅटेजी? नाही, नाही, खूप टास्क होते ज्याच्यामध्ये असं घडलंय हं. आणि मी असं खेळलोय खूप टास्कमध्ये आणि ते लांडगा टास्क होता. हां, अ, लांडग्याचा. लांडगा टास्क होता तेव्हा मी तेव्हा तन्वीलाच सपोर्ट करत होते. फर्स्ट टास्क होता. फर्स्ट टास्कमध्येच तुम्हाला सांगतोय, जेव्हा ओंकार मला मागून पकडणार होता. मला माहित होतं तो मला पकडणार आहे. असं हे माहिती होतं? माहिती होतं मला. हां. तर क्या होतं ना, जेव्हा तुम्ही बिरबलची स्ट्रॅटेजी आहे, की जेव्हा तुम्ही अटकता, तर तुम्ही समोरच्याला पण अडकवा आणि जे उरलेले आहेत त्यांना सांगा, ह्याला वाटतं की ह्याने मला अडकलंय, मी याला अडकवतोय, तुम्ही जाऊन करा. तर मला माहित होतं ओंकारने त्यांचा स्ट्रॉंगेस्ट प्लेअर कोण होता? ओंकार. ओमकार. आमचा स्ट्रॉंगेस्ट प्लेअर कोण होता? हं. मी. तर समोरासमोर कॉम्पिटिशन केलं असतं तर इक्वल झालं असतं. बहुतेक ओंकारला चान्स जास्त होता त्या उचलायचा. पण त्याने मला लॉक केलं म्हणजे तो कुठेतरी असं त्याला वाटलं की मी त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. म्हणून त्याने मला अडकवलं आणि मी सिंपल गेम केला. आमचे जे उरलेले आहेत त्यांना मी सांगितलं, "हा मला अडकवेल." बाकी जे उरलेले आहेत त्याच्यामध्ये माझी टीम जास्त स्ट्रॉंग आहे. तर मी ह्याला अडकणार. मी ट्रायच नाही करणार सुटायचं. आम्ही दोघे अडकलो, तुम्ही घ्या आणि तसंच ते टास्क जिंकले. जर ओंकारने फेअर कॉम्पिटिशन केलं असतं तर बहुतेक ते जिंकले असते. मी नाही जिंकलो असतो. असं खूप सारे टास्क आहे. जेव्हा मिरची टास्क होता. हं. मिरचीचा जेव्हा टास्क होता, मला माहीत होतं की संकेत तिथे उभा आहे. संकेत, संस्कृती आणि दीपाली आहे. ठीक आहे. मला माहीत होतं की जर दीपालीने उचललं, तर ती आज जाऊन माझा उमेदवारीतून काढणार आहे फिनालेचं. मी पहिल्या आठवड्याचं सांगितलं जेव्हा बिरबल नीती अपलवली आणि 10व्या आठवड्याचं तुम्हाला सांगतोय. तेव्हा माहीत होतं की दीपाली जर म्हणजे मला घेऊन येणार आहे. संकेतने जर उचललं, तर तो आज जाऊन फसणार आहे माझ्या आणि अनुश्री मुळे. उरली कोण? संस्कृती. जर संस्कृतीने उचललं, ती नक्की जाऊन अनुश्रीचं नाव घेईल. तर मी संकेतला फक्त एवढं बोललो, "तू अंदर जाके क्यों फंस रहा है? तू आज जाऊन का फसतोय? कुणाला असायला उचलू दे, जे आज जाऊन नाही फसणार." तेवढं बोलून मी निघालो. त्याने संस्कृतीला उचलू दिलं. कारण आज जाऊन ते अनुश्रीचं नाव घेणार आहे. तर हे अनुश्री बरोबर पण धोका नाही झाला. कारण मी असं नाही बोललोय, की तू आज जाऊन अनुश्रीचं नाव घे किंवा संकेतला नाही बोललोय, की तू उचलू नकोस. मी फक्त हे त्याच्या डोक्यात घातलं, की तू आज जाऊन फसणार आहेस. अनुश्री किंवा माझं नाव घेणार. तू सायकॉलॉजिकली जाम हां. खेळलायस तर तू त्यांच्यावर. अशी. एका असं माणसाला उचलू दे, जे हां. आज जाऊन आपलं काम करेल.
सिंपल आहे ना. तर कोणाला धोका नाही झाला, हे स्ट्रॅटेजी आहे, हे डोकं वापरणं आहे. ह्याच्यात कुणाशीही धोका नाही आहे, कुणालाही बॅक स्टॅबिंग नाही, कुणाचं नाव नाही घेतलं. पण आपलं काम जे आपल्याला पाहिजे ते घडवलं अँड दॅट इज द स्ट्रॅटेजी ऑफ द गेम. हे मी बिरबल करून शिकलोय, की कोणाला धोका नको देऊस, कोणाला बॅकस्टॅब नको करूस, पण डोकं वापर आणि लोकांच्या मनात ते घाल जे तुला पाहिजे. मला मला ना विशाल एकंदरीत तुझा खेळ बघून मला असं वाटतं ना, की मला असं वाटतं, की तू आहे ना जे प्रिडिक्ट करत होतास ना, त्याच्यामधलं 80% ते 90% बरोबर घडत होतं. हा, काय वाटतं तुला? हे हे माझं ऑब्झर्वेशन आहे. यू हे बघ, हॅव या नाव काय तुझं? सागर सागर. सातपुते. मस्त मस्त ऑब्झर्वेशन आहे. कारण हे सेम मी जेव्हा बाहेर आलो, तर बिग बॉस जे क्रिएट करतात, केतन आणि प्रथमेश, हे हं. दोघे आहेत जे मेन आहेत आणि खूप मस्त आहेत दोघे. माइंड ब्लोइंग आहेत दोघे. आणि ते बोललेत, की "यार हम लोग जो सोचते थे, तू आधीच डिकोड करत होतास आणि म्हणून आम्ही ट्विस्ट घालत होतो." की तू एवढं डिकोड करतोयस बसून आणि आम्हाला कुठेतरी राग येत होता आणि आनंद पण होत होता, की यार मस्त कॉन्टेस्टंट लिया है. आणि राग येत होता, की इतना प्लॅनिंग किया है, इसने तो डिकोड कर लिया. की ह्याला तर कळलंय काय करतोय आपण. हं. तर ते दोघी होती. म्हणून आम्ही तुला कधी-कधी असं इरिटेट पण करत होतो, की हा दीड शाणा आहे. हा बोलतो, की मला गेम कळतं. पण कळतं तर कळतं यार. आता मला जर समजतंय कुठल्या एक गोष्ट आहे जे मला दिसतंय आणि मला कळतंय, त्यात मी काय हाईड करू? जे आहे ते आहे यार. स्ट्रेट आहे, मी रिअल आहे. मी का त्याला कव्हर अप करू आणि सांगू, की मला नाही कळतं? म्हणजे 100 दिवसामधले किती प्रिडिक्शन तुझे खरे ठरले? 80%. 80%. 80%. मग मी रॉंग नाही बघितलं. माझं 80%. तेवढं स्टडी आहे तुझ्या बाबतीत. 80% 80% मला कळायचं काय करतायत, हं. कसं करतायत आणि त्यात काय रॉकेट सायन्स नाही. ते गेम क्रिएट करतात इक्वली सर्वांसाठी. आता त्यात मला कळतंय आणि का कळतंय दॅट्स माय एक्सपिरियन्स ऑफ लाईफ आणि त्यात जे कळतंय ते बेटर आहे ना आणि मी का नाही सांगू ते? जर मला जे माझ्या हक्काचं आहे ते मी घेईनच. त्यात काहीच मीपणा नाहीये, काहीच अहंकार नाहीये. जे मी वाईट करतोय त्याच्याबद्दल तुम्ही बोलता, की तू वाईट आहेस, तू हे आहेस, तू ते आहेस. त्याची क्रेडिट मला देता. हं. चांगलं करतोय त्याचं पण क्रेडिट द्या आणि तुम्ही नाही दिलं तर मी घेईन.